स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आता अनेकांनी आपण मदत या ठिकाणी व्यक्त केली. गेले अनेक दिवसांपासून चाललेलं होतं की कांद्याच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी आवाज त्या ठिकाणी उठवायचं काम केलं पाहिजे. म्हणून माझ्या समेत आमचे सहकारी शंकरराव टिंगरे मला रोज त्या ठिकाणी म्हणायचे की आपण कांद्याच्या संदर्भामध्ये काहीतरी आवाज त्या ठिकाणी उठवला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की आज असं आहे काही जरी झालं तर सरकारचे प्रतिनिधी लगेच म्हणतात की आमच्यामुळे झालं, 10 विकास आम्ही केला. मधल्या काळामध्ये पाण्याचा देखील आता प्रश्न निर्माण झाला होता. पाणी सोडावं तर लागतंच, परंतु माल जळाल्यानंतर त्या पाणी येण्याला काही त्या ठिकाणी आणि मग क्रेडिट घेतलं जातं, स्टंटबाजी केली जाते. आणि मधल्या काळात आम्ही त्यांना एक आव्हान केलं, तालुक्याच्या आमदारांना काही शेतकऱ्यांनी केलं आणि त्याला एक आम्ही अवधी दिला, 20 तारखेपर्यंत कांद्याला जर तुम्ही त्या ठिकाणी बाजार दर वाढवला तर आम्ही शेतकरी मंडळी येऊन तुमचा त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसला येऊन सरकार त्या ठिकाणी करू. परंतु 20 तारखेची डेडलाईन हुकली आणि मग आपण निर्णय घेतला की आता सरकार याच्यामध्ये काय करत नाही, आपल्याला आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आंदोलन करून काय प्रश्न सुटतो का? मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या आवाजामुळे शेतकऱ्याची वाढवलेली पाणीपट्टी रद्द झाली का नाही झाली? तुमचे विजेचे कनेक्शन तोडायला निघले होते. या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना वरती या मंगल कार्यालयामध्ये त्यांचा मेळावा झाला होता, जीवन मंगल कार्यालय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी 10,000 रुपये बिल भरा, मी तुमची कनेक्शन तोडायला सांगतो. पैसे भरायला लोकांकडे पैसे नाही, पैसे भरून तोडायला तर कोणाला काय अक्कल त्या ठिकाणी असायला लागत नाही. वेळा म्हणतो भरतो. माऊली डोळ्यात आम्ही सगळ्यांनी ठरवलं की अजिबात कुणी विजेची बिल त्या ठिकाणी भरायची नाही. जसा निर्णय 7.5 ऑक्टोबर पर्यंत माफी, तशाच प्रकारे मोठ्या जरी असतील, एका नदीवरती ज्यावेळी 10 मोठाले लिफ्ट असतील, 10 ऑक्टोबरच्या पुढचे 10 पैकी 2 मोटारी सवते, बाकी सगळे बागायती शेतकरी एकत्र येऊन सामूहिक लिफ्ट त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यामुळे ती सुद्धा भरली जाणार नाही. आणि आपण आवाज दिला, बिल भरायला लागली, कोणाला लाईटी आता नाही, दिवसा वीज असेल, बिबट्याचा प्रश्न देखील आपण रस्त्यावरती उतरलो, 21 तास आंदोलन केलं, त्याच्यामुळे बिबट्याचा प्रश्न देखील मार्गी लागला. आपण म्हणजे स्वाभिमानाने आपण सांगत नाही, परंतु आपण आंदोलन केलं ऑक्टोबर महिन्यामध्ये. तेव्हापासून बिबट्यावरती जी पकडण्याची कार्यवाही सुरू झाली, बिबट्याचे पकडून न सोडण्याचा निर्णय झाला. काही प्राणी संग्रहालयात गेले आणि काही बिबट्यांना इथं बिबट्या निवारण केंद्र माणिकजोला ठेवण्यात आलं. तेव्हापासून आपल्या या परिसरामध्ये माऊली गेले 7 महिन्यामध्ये आजपर्यंत कोणावरती मोठा प्राणघातक हल्ला झालेला आपल्या त्या ठिकाणी निदर्शनात आला नाही. बिबटे पार गेले असं म्हणणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये त्याला आपल्या आंदोलनामुळे यश आलं. आणि म्हणून कांद्याचा प्रश्न आता हानिकारी सरकारच्या निघत नाही. म्हणून आपण हा कांद्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला आपल्या सर्वांना सांगितले की कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. किती खर्च येतो या करायला? जसं आता मी काय तुम्हाला सांगत नाही, त्या ठिकाणी 70,000च्या आतमध्ये 70,000च्या दरम्यान त्या ठिकाणी एकरी कांद्याचं उत्पादन करत. आज मजुरीचे काय रेट आहेत? कांदा काय किती? 16,000 रुपये. 16,000 रुपये एकरी कांदा काढण्यासाठी पुढे करायचे तर पुढे गेले नाही. कसं काय रेट घेतली कांदे काढायला? 13.5 पासून तापमान जसं वाढलं, मी तुम्हाला सांगतो की
आताच्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर आपल्याकडे देखील 41-42 डिग्रीवर गेलो. चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपण 47 वर गेले. उद्याच्या काळामध्ये तापमान हे वाढतच राहणार आहे आणि म्हणून मजुरी भागवणं हे काही सोपा विषय त्या ठिकाणी राहिला नाही. मला काही आकडेवारी तुमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी सांगायचे. शेतकऱ्याला आपल्या असेल थोडाफार लागतं की एवढ्या उड्या मारतो आणि सांगतो की माझं एवढं झालं तेवढं झालं, कांद्याशिवाय पर्याय नाही, आमका माल केल्याशिवाय. बागायला तुम्ही ऐका, गेले 3.5 वर्षाची मी तुम्हाला आपल्या मार्केट कमिटीमध्ये जो शेतकऱ्याचा कांदा आला विकला गेला तुमच्या पदरात काय पडलं नेमकं, कुठली गोष्ट गणित केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. नाहीतर आपलं प्रोग्राम छाती वाढवायचा बंद करून टाका. नाहीतर जसं विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक अडचणीत आले, नाशिकच्या दिल्लीत एका शेतकऱ्यांनी परवाच्या दिवशी आत्महत्या केली कांदा उत्पादकांनी. आकडे नीट ऐका, 2023 मध्ये आपल्या मंचर मार्केट कमिटीमध्ये 29,84,000 पिशवी कांद्याची विकली गेली 2023 सालामध्ये. आणि त्याच्यामधून एकूण कांद्याची जी विक्रीची रक्कम आहे 193,69,69,798 रुपये. सरासरी एका पिशवीचे शेतकऱ्याच्या हातात गेलेले 650 रुपये. 52 किलो सरासरी वजन किती भरतं? 52 किलो सरासरी वजन आल्यानंतर मार्च पासून फेब्रुवारी पर्यंत सरासरी कांद्याचा दर तुमच्या हातात पडला एवढे दिवस राहून 12.5 रुपये किलो. एक वर्षभरात 2024 मध्ये मार्केटमध्ये एकूण पिशवी आली 24,39,000. कांद्याची रक्कम झाली 320,33,18,000 रुपये. एका पिशवीचे सरासरी 1,300 रुपये झाले आणि सरासरी कांद्याला दर मिळाला त्या ठिकाणी 25 रुपये किलो प्रमाणे 24 सालामध्ये. 25 सालामध्ये जो कांदा मार्केटमध्ये आला तो 25,05,836 पिशवी आली. कांद्यापासून गेल्या वर्षी 25 मधलं 160,41,89,000 रुपये झाले. एका पिशवीचे शिल्लक राहिले 640 रुपये आणि एका किलोला कांद्याला सरासरी भाव मिळाला 12 रुपये 30 पैसे. आता 26 साल चालू आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये जी कांद्याची विक्री झाली तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये 5,29,451 पिशवी आणि त्याची रक्कम आहे 29,21,99,700 रुपये. एका पिशवीला सरासरी मिळाले 552 रुपये. सरासरी दर मिळाला 10 रुपये 61 पैसे. गेले 3.5 वर्षामध्ये जी एकूण कांद्याचा सरासरी दर मिळालेला आहे 15 रुपये 10 पैसे हा तुमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. आज तुमची मागणी काय आपल्याला मिळाले पाहिजे? आता मागायला बस वाटतं आपल्याला 25 रुपये मिळावे, 30 रुपये मिळावे, परंतु आपल्याला कमीत कमी 20 रुपयांच्या खाली कांद्याचा बाजार आला नाही पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर सांगितली परिस्थिती काय. मला आपल्या सर्वांना याचे धोके सांगायचे की उत्पादन खर्च वाढलाय. गेले 12 दिवसामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 8 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी वाढलेला आहे. याचा परिणाम कांदा वाहतुकीवर काय होईल आपण त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. नंबर 2, मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही सत्य झाल्यानंतर 2022 पर्यंत उत्पादन खर्चाचे किती पट हमी भाव 1.5 पट. आता हे 26 साल चालले. कांद्याचा काढणी खर्च म्हणजे उत्पादन खर्च किती येतो किलोला? बघा मी तुम्हाला सांगतो, मी आता यंदा कांदा लावला माझ्याकडे एवढ्या वाकडे त्याच्यामध्ये मी कांदा मार्केटमध्ये विकत आणून टाकला. मला तो मार्केट मधून कांदा विकत घेऊन वाकडे घेऊन 12 रुपये किलो देऊन पडलाय. आता तुम्हाला उत्पादनाचा खर्च किती आला? आता घेणाऱ्याला परवडला का पिकवणाऱ्याला परवडला? मला परवड घ्यायला. आज तुमचा प्रत्येकाचा उत्पादन खर्च
आज सरासरी तुम्ही स्वतः आता तुमचा रोज तुम्ही घडत नाही. मजुराची काय मजुरी आता 700 रुपये रेट आहे. तुम्ही तुमचं सगळं हिशोब त्या ठिकाणी करा. 12 रुपयाच्या आतमध्ये किलोला उत्पादन खर्च येत नाही. आणि घटना 2014 साली झालेली 12 वर्षापूर्वीची सांगितलं. आज 10 रुपये 61 पैसे तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी हे सगळे आकडेवारी तिथं पाहायला भेटेल तुम्हाला कधी. म्हणून केंद्र आणि राज्य याच्याबाबत अजिबात सकारात्मक नाही. जर कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी जर सोडवायचा असेल सरकार आता फक्त घाबरते आंदोलनाला. रस्त्यावर उतरल्यावर तर घाबरतं. पण मध्ये काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली. काय नाव त्यांनी काढली? अभिजित. सरकारपेक्षा त्याच्या माग लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. कारण बेरोजगार जसे वाढले आणि न्यायाधीशांनी धुरळ म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला. आज तुमची आमची देखील किंमत सरकार जर तसं करत असेल तर तुम्हाला आम्हाला देखील आंदोलन करावंच लागेल. याच्याशिवाय दखल घेतली जाणार नाही. आपली मागणी आहे की कांद्याची कायमस्वरूपी निर्यात त्या ठिकाणी चालू असणं गरजेचं आहे. अवकाळी अनेक वेळा होतो. आपण म्हणतो सरकारला दोष देतो, सरकारने मदत करावी आपली भावना. परंतु निसर्गामुळे झालं. विजेचा शॉक लागला, मानव निर्मिती अधिकाऱ्यांची चुकी, एबीसीच्या कर्मचाऱ्यांची चुकी म्हणून. परंतु वीज जर कोसळली आपण वरच्याला दोष देतो. आमचं म्हणणं आहे की सरकारने निर्यातीच्या बाबत अजिबात हस्तक्षेप करता कामा नये. ती निर्यात कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे. धर्म संयोगाने आमच्या त्या ठिकाणी काही होईल, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. ही देखील आपली एक मागणी त्याच्यामध्ये राहील. ज्या पद्धतीने साखरेला 32 रुपये 50 पैसे हमी भाव दिला, उसाला हमी भाव दिला, याचं कारण सरकार देखील पूर्वीच्या काळामध्ये आता जे सरकार आहे हे साखर कारखानदारीच्या बाबत सकारात्मक नव्हतं. पण ज्यावेळी सर्वे आला त्यांच्या ध्यानात आलं देशामध्ये साऊथकडून सुरुवात केली. कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला जर चांगले निर्णय घेतले नाही तर आपण सत्तेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय निर्णय साखर कारखानदारीच्या बाबत सकारात्मक त्या ठिकाणी घेतले. म्हणून आज ऊसाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला भाव त्या ठिकाणी मिळतो. म्हणून आपली मागणी एक आहे की खाण्यामध्ये साखर ज्यादा लागते का कांदा ज्यादा लागतो? ज्या पद्धतीने साखर लॉबीने केंद्रावरती दबाव आणला ते रस्त्यावर उतरत राहिले सारखे. उद्याच्या काळामध्ये आपण कांदा उत्पादन कमी प्रमाणामध्ये आहोत. उद्याच्या काळामध्ये आपण ज्यावेळी संघर्ष करू त्यावेळी एक नाही दिवस आपल्याला देखील न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपल्याला लढायचे. आज आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची, काय करायचं काय नाही. माझं स्वतःचं मत अशा प्रकारचं आहे की आजपासूनच आपण त्याला सुरुवात करू. नाशिक मध्ये अनेक वेळा ज्या वेळी लिलाव असतात त्यावेळी सगळे शेतकरी एकत्र येत असतात. चालू लिलाव बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आज आम्हाला हा दर मान्य त्या ठिकाणी नाही आणि आम्ही कांद्याचे लिलाव होऊन देणार त्या ठिकाणी नाही. कांदा हा काही एक दिवस वाखाली 6-6 महिने 5-5 महिने पडून राहतो. तर मार्केटमध्ये पडून राहिला 2 दिवस काय फरक त्या ठिकाणी पडत नाही. कारण कांद्याचा जर वाढला तर व्यापाऱ्याला देखील अडकमध्ये कमिशन त्या ठिकाणी खरेदी बाजाराकडून मिळतं. याचंही बदल होतं. मार्केट कमिटीला ₹1 5 पैसे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. म्हणून आपण अशा पद्धतीने संघर्ष केला शेतकऱ्याचं बदल होईल, व्यापाऱ्याला 2 पैसे मिळतील, मार्केटला देखील त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. म्हणून हे इथली आपली मीटिंग संपल्यानंतर खाली जाऊन ज्यावेळी लिलाव सुरू होतील त्यावेळी आजचे लिलाव होणार नाही हे स्थगित करण्याचं काम हे तुम्ही आम्ही सर्वांनी आपण त्या ठिकाणी करून टाकतो. तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. बिबट्याच्या केसेस झाल्या काय फरक त्या ठिकाणी पडत नाही. आम्ही त्या ठिकाणी लढायला समोर येतो. कोणता वकील येत नव्हता काय नव्हता. मी आमचा एक सचिन निकम आमचा भाऊ त्याला मी सांगितलं बिबट्याच्या केस करता जो तुझ्याकडे येईल कोण देईल न देईल सगळ्या बिबट्याच्या केसेस तू त्या ठिकाणी लढवायच्या. तुझ्या कांद्याच्या जेवढ्या केसेस गुन्हे दाखल होतील त्या देखील आपण लढण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेऊ. तुम्ही अजिबात चिंता करायचं कारण त्या ठिकाणी नाही. काय
आणि याच्यामध्ये कुठले गुन्हे दाखल होत नाहीत काय नाही, तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात घाबरू नका. नाही तर पहिलं भेव वाटायचं आपल्यावर केस दाखल होती का काय होते, आम्ही तर ठरवले काय व्हायचं असेल तो होईल. त्यानंतर आज मंत्रचं मार्केट आपण लिलाव बंद पाडू आणि आपल्याला आजून त्या ठिकाणी ठरवायचे. एक दिवस जुन्नरचं मार्केट आपल्याला त्या ठिकाणी बंद पाडायचे लिलाव, त्यानंतर खेळचे आपल्याला बंद पाडायचे, शेवटचे देखील लिलाव त्या ठिकाणी बंद पाडायचे. असा हा कार्यक्रम आपला आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर तसं रोहित दादा पवारांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला आणि आज चांदवडला नाशिकला मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं आणि म्हणून आंदोलन मोठं होणार आहे. सरकारने रात्री निर्णय एक परिपत्रक त्या ठिकाणी काढलं. 12 रुपये 35 पैशाचा पहिला देवाभाऊनी निर्णय जाहीर केला, पण अनेकांनी उल्लेख केला की 12 रुपये 35 पैशांनी एक देखील कांदा खरेदी केला गेलेला नाही. झालाय नाही. तसं 15 रुपये 80 पैशाचा जो निर्णय आहे तो फक्त नाशिक जिल्ह्यापुरता आदेश त्यांनी तो ठिकाणी काढलाय, परंतु तो खाली नागेडपर्यंत गेला नाही, त्याची कार्यवाही देखील चालू झाली आहे. म्हणून हे पशु निर्णय त्या ठिकाणी सरकारला जर जाब त्या ठिकाणी आणायची असेल तर आपल्याला एक कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल की उद्याच्या काळामध्ये हे पहिलं बंद पाडू. जोपर्यंत सत्तेमध्ये आमदार आणि खासदार सरकारपर्यंत आवाज उठवत नाही, निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. ज्या मार्केट बंद पाडून झाल्यानंतर आपण सत्तेमध्ये जे आमदार आहेत, पहिली सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नर पासून करू. जुन्नरचे आमदार सत्तेमध्ये एक दिवस त्यांच्या तिथे घरापुढे आपल्याला धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. नंबर 2, आंबेगावचे आमदार सत्तेमध्ये त्यांच्या घरापुढे आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागेल. आणि तशाच प्रकारे जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे आमदार आहेत त्यांच्या घरापुढे आपण बसण्याचं कारण त्या ठिकाणी करू, यांनी आवाज उठवावा. विरोधी जे आमदार आणि खासदार ज्या पार्टीमध्ये ते जर आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही तर त्यांना देखील आपण सोडणार नाही, याची देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. सरकारमध्ये जे सहभागी नाही आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण हे झाल्याबरोबर मंत्र्यांच्या गाड्या म्हणजे आता तर आहेत, आपल्याला एक कार्यक्रम आपण ही पहिली 4 मार्केट बंद करू आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याची गाडी त्या ठिकाणी जाणार नाही, यासाठी आपण रस्त्यावर उतरून आणि मंत्र्यांच्या गाड्या हलवण्याचं काम त्या ठिकाणी करू. याशिवाय सरकारला त्याच्यामध्ये जाग येणार नाही. अशा प्रकारे आपल्या आंदोलनाची दिशा आहे. कारण आता तुम्ही सगळे मोकळे, जत्रा लग्न जमले. माझी विनंती ज्या दिवशी आपलं आंदोलन ठरत कार्यकर्त्यांनी आग्रह करू नका लय महत्वाचा कांदाचा कार्यक्रम लय पूजा आहे तिकडे आलं पाहिजे की आता आपलं 12 महिने त्या ठिकाणी चालू. पण येता 15वडा कांदा उत्पादकांसाठी आपल्याला त्या ठिकाणी लढायचे आणि कांद्याचे बाजारभाव हे 200 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी निश्चित घालावरचं काम आपण आंदोलनाच्या द्वारे करून दाखवू. यासाठी आपण संघर्ष करू. एवढंच आपण थांबतो.